आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेसेस स्ट्रिंग अँड इलेस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 3 न्यूमेरिकल बेस्ड ऑन कॉम्पोजिट सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. अ स्टील ट्यूब विथ 40 mm इनसाइड डायमीटर, म्हणजे एक स्टील ट्यूब दिलेलं आहे आणि त्याचा इंटरनल जो काही डायमीटर आहे तो आपल्याला किती दिलेला आहे, 40 mm. मग यातला आतला जो डायमीटर आहे त्याला आपण स्मॉल डी ने डिनोट करत असतो आणि जो बाहेरचा आहे त्याला कॅपिटल डी ने डिनोट करत असतो. अँड 4 mm थिकनेस इज फिल, आणि त्याची थिकनेस जी आहे, त्याची जी काही जाड आहे ती किती दिलेली आहे आपल्याला, 4 mm थिकनेस दिलेली आहे. ती स्मॉल टी ने डिनोट करत असतो. इज फिल विथ कॉन्क्रीट, आणि ही जी काही ट्यूब आहे यामध्ये काय केलेलं आहे, कॉन्क्रीट फिल केलेलं आहे. डिटरमाइन लोड शेअर बाय इच मटेरियल, आणि जी काही स्टील आणि कॉन्क्रीट मटेरियल दिले त्यांनी किती फोर्स शेअर केलाय तो आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आहे, पी फॉर स्टील आणि पी फॉर कॉन्क्रीट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ड्यू टू ऍक्सियल थ्रस्ट ऑफ पी, कॅपिटल पी लोड दिलेला आहे, किती आहे तो, 60 किलो न्यूटन. टेक ई फॉर स्टील 210 into 10 to the power 3 न्यूटन पर mm स्क्वेअर, आणि ई फॉर कॉन्क्रीट 14 into 10 to the power 3 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर काय करूया, जी काही डायग्राम आहे ते आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, एक स्टील ट्यूब आहे ज्याची इंटरनल डायमीटर किती आहे, जो आतला आहे त्याचा डायमीटर किती आहे, 40 mm इंटरनल डायमीटर आहे, आणि त्याची जी काही थिकनेस आहे ती किती दिलेली आहे त्यांनी आपल्याला, 4 mm. म्हणजे ही 4 mm थिकनेस आणि ही 4 mm थिकनेस. म्हणजेच ओव्हरऑल जो आउटर डायमीटर आहे तो किती असणार, हा 40 प्लस 4 प्लस 4, म्हणजे टोटल 48 कॅपिटल डी असणार आहे. आणि स्मॉल डी किती असणार आहे, 40 mm स्मॉल डी असणार आहे. हा साइड व्ह्यू न बघितल्यानंतर असा दिसेल, फ्रंट व्ह्यू न बघितल्यानंतर कसा दिसणार आहे, असा काहीतरी दिसणार आहे. हा जो आहे तो स्टीलचा आहे आणि मधला जो आहे तो कॉन्क्रीटचा आहे, आणि याच्यावरती पी एवढा फोर्स अप्लाय केलेला आहे. त्याची व्हॅल्यू किती दिली आहे, 60 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करत असतो, 60 into 10 to the power 3 केले काय होणार, किलो न्यूटनचं न्यूटन होणार. इथं सुद्धा सेम तसंच 60 into 10 to the power 3 किलो न्यूटनचं न्यूटन व्हॅल्यूला इंटू 10 to the power 3 केलं की होत असते. कॉन्क्रीटचा सिम्बॉल आपण कसा डिनोट करत असतो, असं काहीतरी कॉन्क्रीटचं असते, आणि हे काही स्टील सेक्शन आहे. आता काय करूया, जो काय स्टीलची ट्यूब आहे त्याच्यासाठी आपण काय करूया, एरिया फाइंड आउट करूया. एरिया फॉर स्टील इज इक्वल टू, हॉलो सेक्शन साठी कसा एरिया फाइंड आउट करतो, पाय ऑफ कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय ॲज इट इज, कॅपिटल डी टोटल किती असणार, तर इंटरनल जो आहे तो 40 mm आणि थिकनेस वरती 4 mm खालती 4 mm, म्हणजे टोटल लेंथ किती झाली, 40 प्लस 4 44, 44 प्लस 4 48 चा स्क्वेअर मायनस इंटरनल किती आहे डायमीटर, 40 mm त्याचा स्क्वेअर. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, डिवायडेड बाय 4. नेक्स्ट बघा, एरिया फॉर कॉन्क्रीट इज सी, किती असणार आहे, तो सॉलिड आहे. सॉलिडचा कसा करतो, पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय ॲज इट इज, सॉलिडचा डायमीटर किती आहे, 40 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इज इक्वल. दोघांच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून युनिट कसं येणार, ऑल व्हॅल्यू mm मध्ये असल्यामुळे mm स्क्वेअर येणार. शिफ्ट करून एक्सपी दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 48 चा स्क्वेअर मायनस 40 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू डिवायडेड बाय 4. किती आलं आन्सर आपलं, 552.920 म्हणजेच 92, आणि युनिट काय असणार आहे, mm स्क्वेअर. नेक्स्ट बघा, शिफ्ट करून एक्सपी दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 40 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू डिवायडेड बाय 4. किती आन्सर आला, 1256.637. याचं सुद्धा युनिट काय असणार आहे, mm स्क्वेअर. नेक्स्ट काय करत असतो आपण, तर दोन इक्वेशन आपल्याला माहित आहे. टोटल फोर्स कसा असतो, जो काय स्टीलचा फोर्स आहे प्लस कॉन्क्रीट वरील फोर्स, या दोघांची ऍडिशन केल्यानंतर काय भेटतो आपल्याला, टोटल पी भेटतो. आणि दुसरं इक्वेशन काय असतं, चेंज इन लेंथ. दोघांची लेंथ कशी असते, सेम असते, एंड त्याचे फिक्स असतात. पी एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर दोघात चेंज इन लेंथ कशी होणार आहे, सेम होणार आहे. म्हणून चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 1 स्टील इज इक्वल टू चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 2 कॉन्क्रीट. आणि चेंज इन लेंथचा फॉर्म्युला काय असतो, पीएल डिवायडेड बाय ए. अशा प्रकारे लिहिलं
दोघांची लेंथ सेम असल्यामुळे लेंथला लेंथ कॅन्सल होतं. आणि पी बाय ए म्हणजेच काय असतं, स्ट्रेस म्हणजेच काय असतं, पी बाय ए. पी बाय ए म्हणजेच काय, स्ट्रेस. ते आपण डायरेक्ट इथं पुट केली. आणि E1. आता E1 आणि E2 यातला जो काय मोठा असेल तो लेफ्ट साईडला घ्यायचा आणि जो छोटा असेल तो राईट साईडला ठेवायचा. आता बघा हा फॉर्म्युला आपण अप्लाय करूया इथं. स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस इज इक्वल्स टू स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस. 1, 2, 3 या तिन्ही फॉर्म्युल्यामधील ज्याचा आपल्याला गिव्हन डाटा असेल तो आपण फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तर आता काय करूया, हा फॉर्म्युला इथे अप्लाय करूया. जो यंग मॉड्युलस मोठा तो काय करायचा, लेफ्ट साईडला घ्यायचा. आता बघा यंग मॉड्युलस फॉर स्टील किती आहे, 210 इंटू 10 टू पॉवर 3 आणि कॉन्क्रीटसाठी 14 इंटू 10 टू पॉवर 3. या दोघांमध्ये मोठा कुठला आहे, स्टील. म्हणून लेफ्ट साईडला काय घ्यायचा, स्टील घ्यायचा आणि राईट साईडला काय ठेवायचा, कॉन्क्रीट ठेवायचा. आता काय करूया, स्ट्रेस जो काय स्टीलवरील आहे तो एका साईडला ठेवूया, बाकी सर्व टर्म त्या साईडला पाठवूया. हा इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार. म्हणजेच काय होणार, ई फॉर स्टील डिवाइडेड बाय ई फॉर कॉन्क्रीट इंटू स्ट्रेस इन कॉन्क्रीट. व्हॅल्यू पुट करूया. ई फॉर स्टील किती आहे तो, ऑलरेडी न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, ॲज इट इज लिहूया. 210 इंटू 10 टू पॉवर 3 डिवाइडेड बाय कॉन्क्रीट साठी यंग मॉड्युलस किती आहे, 14 इंटू 10 टू द पॉवर 3. स्ट्रेस सी ॲज इट इज. व्हॅल्यू पुट करूया. ब्रॅकेटमध्ये 210 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 14 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आन्सर आलं, 15. स्ट्रेस सी. हा आपलं झालं इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 2 साठी काय करतो, टोटल पी अप्लाय करत असतो. टोटल पी म्हणजेच काय, पी फॉर स्टील प्लस पी फॉर कॉन्क्रीट. आणि पी म्हणजेच काय असणार आहे, हा इथं स्ट्रेसचा फॉर्म्युला माहित आहे, पी डिवायडेड बाय ए. आपल्याला पी पाहिजे, हा इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार. म्हणजे स्ट्रेस इंटू एरिया, स्ट्रेस इंटू एरिया फॉर स्टील, स्ट्रेस इंटू एरिया फॉर कॉन्क्रीट. म्हणून टोटल पी इज इक्वल टू काय देणार, स्ट्रेस इन स्टील एरिया ऑफ स्टील प्लस स्ट्रेस इन कॉन्क्रीट इंटू एरिया ऑफ कॉन्क्रीट. व्हॅल्यू पुट करूया. टोटल पी आपल्याला त्यांनी दिलेला आहे, किती आहे तो 60 किलो न्यूटन दिलाय. त्याचं आपण काय करणार, न्यूटन मध्ये करणार. तर दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू द पॉवर 3 केलं काय होतं, किलो न्यूटनचं न्यूटन होतं. युनिट कन्व्हर्जन इन सॉम या व्हिडिओमध्ये आपण सर्व युनिट कन्व्हर्जन पाहिलेलं, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 कसे फाइंड आउट करायचे, तर या चॅप्टरच्या स्टार्टिंगला आपण फॉर्म्युलाज ऑफ कॉम्पोजिट सेक्शन या व्हिडिओमध्ये सर्व हे फॉर्म्युले कसे आले ते पाहिले, त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. तर आता स्ट्रेस दिलेला नाही, ऍज इट इज लिहूया. एरिया फॉर स्टील फाइंड आउट केलाय, किती आहे तो 552.92 प्लस स्ट्रेस कॉन्क्रीटची दिलेली नाही, ऍज इट इज लिहूया. एरिया फॉर कॉन्क्रीट काढलेला आहे, किती आहे तो 1256.637. ऑलरेडी एम एम स्क्वेअर असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. आता इथं याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता इथं आपल्याला सिग्मा यस माहित आहे, ती व्हॅल्यू काय करूया, इथं पुट करूया. म्हणून काय, पुट 1 इन 2 करूया. काय होणार, 60 इंटू 10 टू द पॉवर 3 इज इक्वल टू सिग्मा एस म्हणजेच काय, 15 सिग्मा सी. व्हॅल्यू पुट करूया. 15 सिग्मा सी ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज 552.92 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सिग्मा सी ब्रॅकेटमध्ये 1256.637. हे दोघं काय मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजेच काय होणार, सिग्मा सी ऑफ 15 इंटू 552.92 किती आलं आन्सर आपलं, 8293.8 प्लस ही नेक्स्ट व्हॅल्यू ॲज इट इज 1256.637. दोघात सिग्मा सी कॉमन आहे, कॉमन काढूया आणि राहिलेल्या व्हॅल्यूचं काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. म्हणजेच काय होणार, सिग्मा सी ऑफ दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. 8293.8 प्लस 1256.637 किती आपलं आन्सर आलं, 9550.437. ही ऍज इट इज व्हॅल्यू नोट डाऊन करूया. 16 टू 10 टू पॉवर 3. सिग्मा सी ला व्हॅल्यू काय आहे, इंटू आहे. ह्या साईडला आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. इथं लिहूया. सिग्मा सी इज इक्वल टू काय होणार,
60 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय किती व्हॅल्यू आहे ती 9550.437 म्हणजेच आपली सिग्मा सीची व्हॅल्यू किती येणार कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 60 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 9550.437 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 6.282. स्ट्रेसचं युनिट काय असतं न्यूटन पर mm². आता आलेली व्हॅल्यू काय करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया म्हणजे आपल्याला काय भेटणार स्ट्रेस इन स्टील ट्यूब भेटणार. मग बघूया सिग्मा एस इज इक्वल टू 15 इंटू सिग्मा सी. 15 ॲज इट इज स्ट्रेस कॉन्क्रीटसाठी किती काढला 6.282 व्हॅल्यू पुट केली म्हणजेच काय भेटणार स्टील ट्यूब मध्ये स्ट्रेस किती आहे ते आपल्याला फायनल आन्सर भेटणार. कसं होणार 15 इंटू 6.282 इज इक्वल टू किती आलं 94.23. स्ट्रेसचं युनिट काय असतं न्यूटन पर mm². त्याने आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले लोड शेअर बाय इच मटेरियल म्हणजेच पीएस आणि पीसी फाइंड आउट करायला सांगितलंय. मग आता बघा या फॉर्म्युल्याच्या आधारे बघा स्ट्रेस इज इक्वल टू पी डिवायडेड बाय ए असतं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे पी. मग पी इज इक्वल टू काय होणार हा इकडे डिवाइड इकडे आल्यानंतर इंटू होणार म्हणजेच काय पी फॉर स्टील साठी घेऊया काय होणार स्ट्रेस इंटू एरिया. स्ट्रेस इंटू एरिया परंतु कशाचा काढतोय स्टीलचा म्हणून स्टील स्टील व्हॅल्यू पुट करूया. स्ट्रेस स्टील साठी किती फाइंड आउट केली आपण 94.23 इंटू एरिया फॉर स्टील किती आहे तो 552.92 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 94.23 इंटू 552.92 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आन्सर आला आपलं काहीतरी मोठी संख्या आहे त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करूया ENG बटन प्रेस करूया. केल्यानंतर किती आला आपलं आन्सर 52.101 इंटू 10⁻³ फोर्स आहे. फोर्सचं युनिट काय असतं न्यूटन म्हणजेच काय झाला हा PS. आता कॉन्क्रीटसाठी सेम काढूया पी फॉर कॉन्क्रीट. पीचा फॉर्म्युला काय होणार स्ट्रेस इंटू एरिया लिहूया इथं स्ट्रेस इंटू एरिया परंतु काढतोय कशाचा कॉन्क्रीटचा म्हणून सी. कॉन्क्रीटसाठी स्ट्रेस किती फाइंड आउट केली 6.282 इंटू कॉन्क्रीटचा एरिया किती फाइंड आउट केलेला आहे 1256.637 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर काय भेटणार फोर्स इन कॉन्क्रीट कॅल्क्युलेट करूया किती येणार 6.282 इंटू 1256.637 इज इक्वल टू काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे ऍज इट इज लिहिली तरी चालते किंवा ENG बटन प्रेस करून लिहा. किती आन्सर आला आपलं 7.894 इंटू 10⁻³ न्यूटन. जर का आपल्याला हीच व्हॅल्यू किलोमीटर मध्ये असेल तर काय करायचं ही 10⁻³ काढायचं आणि किलोमीटर लिहायचं म्हणजेच कसं इथं लिहूया आपण 7.894 किलो न्यूटन. इथं सुद्धा तसं आपण लिहू शकतो. इथं आपण करूया तसं 52.101 किलो न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लोड शेअर बाय इच मटेरियल आपण काय केलेलं आहे फाइंड आउट केलेले आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा. अजून काही कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या नसतील तर अजून बरेच न्यूमरिकल आपण या टाईपवरील पाहणार आहोत तेव्हा हळूहळू त्या कन्सेप्ट तुमच्या सर्व क्लिअर होऊन जातील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच टाईप नंबर 3 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.